दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय श्री कृष्ण. श्री चक्रपाणी प्रतिष्ठान एक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आज फलटण या ठिकाणी आपण आलेलो श्री क्षेत्र फलटण आणि आपण परमपूज्य परमादरणीय परम श्रद्धेय महंत श्री हरिनाथ बाबा शास्त्री विद्वांस यांच्या आश्रमामध्ये आपण आहोत आणि आपण त्यांच्याकडून या ठिकाणची जी काही माहिती ती माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर बाबा आम्हाला रंगशिळेबद्दल काही माहिती नाही आणि चरित्रात पण त्याचा काही उल्लेख नाही जास्त. तर ते रंगशिळा म्हणजे नेमकं काय, आबासाहेब बाबासाहेब हे जे काय आहे ते आणि चक्रपाणी थोडक्यात श्री चक्रपाणी महात्मा आम्हाला सांगतात. दंडवत प्रणाम. धन्यवाद. महानुभाव पंथाच्या दृष्टीने श्री क्षेत्र फलटण हे दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. त्याचं मुख्य कारण या परमार्गाचे अधिकार श्री दत्तात्रय प्रभू महाराज, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आणि श्री चक्रपाणी महाराज अशा तीनही अवतारांचा संबंधाने पुनीत असलेली ही फलटण नगरी. तीनही अवतारांचा संबंध हा फक्त पानपेकणीचे जे स्थान आहे, अर्थात आज त्याला आजच्या काळातलं नाव आहे बाबासाहेब मंदिर किंवा श्रीकृष्ण मंदिर. हे तीनही अवतारांचे संबंधित ते स्थान आहे म्हणून दक्षिण काशी असे संबोधले जाते. आता तुमचा दुसरा प्रश्न की रंगशिळा, मुळात कोणताही अवतार असो ते ज्या बालपणामध्ये ज्याही ठिकाणी ज्या शिळेवर बालक्रीडा करत असतील त्या शिळेला रंगशिळा असं संबोधले जातं. वास्तविक याला कोणता शास्त्र आधार नाही किंवा रंगशिळा हे शास्त्रातून ते कोणतंहीच नाव नाही. परंतु या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांचं जन्मस्थान असल्यामुळं श्री चक्रपाणी महाराज या ठिकाणी 35 वर्ष वास्तव्यास होते आणि म्हणून आज जे आपण रंगशिळा मंदिर पाहता, जसं आबासाहेब मंदिर आहे त्याच्या बाहेर असणारा गाभाऱ्याच्या समोर बाहेर असणारा जो ओटा आहे तो रंगशिळा म्हणतात किंवा पाठीमागे जी विहीर आहे किंवा त्याला पूर्वीच्या काळामध्ये बावडी म्हणतात, तर त्या ठिकाणी कासारबाई असं त्या मळ्याला नाव होतं. त्या ठिकाणी असणारी जी शिळा आहे ही शिळा मुख्यतः फलटण ही राजघराण्याची म्हणजे निंबाळकर राजघराण्याची नगरी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारामध्ये असणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना असा दृष्टांत झाला, असं स्वप्न पडलं की फलटणचा जो मनमोहन राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या प्रमुख प्रवेशद्वारावरती मी आहे असा म्हणजे दृष्टांत दिला की त्या ठिकाणाहून माझी सुटका करावी चक्रपाणी महाराजांनी. तर ती शिळा जोपर्यंत त्यांनी इथं आल्यानंतर इथल्या राजेसाहेबांना ती वार्ता सांगितली, त्यांनी तितकं काही मनावर घेतलं नाही. परंतु मग ती शिळा आपोआप खाली पडली. खाली पडल्यानंतर तिचे 5 भाग झाले त्या शिळेची, इतकी मोठी ती शिळा होती. पण त्या शिळेतील 5 भाग झाल्यामुळे राजवाड्याच्या जवळच जे आपण आज पेठेतली रंगशिळा म्हणतो त्या ठिकाणी 2 भाग जोडलेले, त्या ठिकाणी 2 शिळा आहेत. एक तिसरा मोठा भाग आहे तो आबासाहेब मंदिरमध्ये जो बाहेरच्या बाजूला आहे तो एक मोठा भाग आहे आणि जी मळ्यामध्ये रंगशिळा आहे तो एक चौथा मोठा भाग आहे आणि जो 5वा सगळ्यात लहान भाग होता तो छत्रपती महाराजांच्या जे सेनापती होते त्यांनी आपल्या डोक्यावर इथून पोगरवाडी या ठिकाणी नेलेला आहे. असे त्या शिळेचे 5 भाग झालेले आहेत. परंतु ती शिळा नक्की कुठली आहे नाही का, जसं आता आपण आबासाहेब मंदिर म्हणून किंवा पानपेकण्याचं स्थान किंवा जन्मस्थान यापैकी प्रमुख कुठल्या स्थानाजवळची, तर ती यापैकी कोणत्याही नाही. तर या ठिकाणी आपण मलठणच्या स्थानाला जाताना जे तळं लागतं ते तळंसुद्धा नमस्कारी आहे. तर त्या तळ्यातील ती शिळा असावी असा निर्देश आहे, ठोक निर्देश नाही. परंतु फलटणमध्ये एकंदरीतच 125 स्थानांचा उल्लेख आहे. मग ते काही अन्य मंदिरामध्ये आहे, जबरेश्वर आहे, नागेश्वर आहे, मानकेश्वर आहे,
असे भरपूर स्थान आहेत. आणि नदीच्या काठाला ते जे तळं आहे त्या तळ्यातील ती शिळा असावी आणि त्या शिळेचे 5 भाग झाले. आणि म्हणून आबासाहेब मंदिरच्या बाहेर ज्या ठिकाणी चक्रपाणी महाराजांची मावशी रंभाईसा यांचा तो वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये त्या खेळत होते चक्रपाणी महाराज, कारण रंभाईसांना कोणतंही अपत्य नव्हतं. म्हणून श्री चक्रपाणी महाराजांना त्या दर दिवशी दिवसभर सांभाळण्यासाठी त्यांच्या वाड्यामध्ये घेऊन जायच्या. आणि मग त्या ठिकाणी चक्रपाणी महाराज त्या अंगणात खेळत होते, म्हणून त्या शिळेची स्थापना तिथं करण्यात आली. आणि पाठीमागची पण तशीच आहे. असा हा रंगशिळा नावाचा विस्तार आहे. याला शास्त्राधार रंगशिळेला कोणता नाही, परंतु चक्रपाणी महाराजांच्या संबंधित ही शिळा आहे हे नक्की. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शास्त्रीय दृष्ट्या बाबासाहेब मंदिर हे पानपेखणे या नावाने संबोधतात. अर्थात त्या ठिकाणचा दत्तात्रय प्रभूंचा त्या ज्या बारव आहे त्या बारवेतील धारेला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा चरणस्पर्श आहे, अर्थात ते तीर्थ आहे. आणि चक्रपाणी महाराजांचाही त्या ठिकाणी चरणस्पर्श आहे, श्रीकृष्ण महाराजांचाही त्या ठिकाणी चरणस्पर्श आहे. म्हणून त्या ठिकाणी ते तीर्थ पवित्र आहे. या फलटण नगरीचा जो सिंघन राजा होता त्या तीर्थाचं महात्म्य एवढं होतं की त्या सिंघन राजाला कोड फुटला होता. आणि कोणीतरी साधू महात्म्यांनी सांगितलं की हे तीर्थ तुम्ही दररोज प्राशन करत जा, याच्याने तुमचा कोड बरा होईल. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या सिंघन राजाला त्या तीर्थाची प्रचिती आली आणि म्हणून ते आज महातीर्थ म्हणूनही संबोधतात. आता त्याच मंदिराला बाबासाहेब मंदिर, श्रीकृष्ण मंदिर असंही नाव आहे. अन्य लोकांच्या दृष्टीने ते श्रीकृष्ण मंदिर आहे का, तर तिथं आपण श्रीकृष्ण अवताराचा संबंध आहे म्हणून आपण शास्त्रीय दृष्ट्या तो संबंध म्हणून त्या मंदिराला श्रीकृष्ण मंदिर म्हणतात. आणि बाबासाहेब मंदिर याची एक या 2 नावांची आख्यायिका आहे. कोणी एक महिला सद्भक्त होती, ग्रामीण भागातली असल्यामुळं तिच्याकडे जास्त ज्ञान नव्हतं, परंतु श्रद्धा तिची पक्की होती. आणि असं म्हणतात की तिची जी मुलं होती, एकाचं नाव आबासाहेब होतं आणि एकाचं बाबासाहेब. बाबासाहेब थोरला आणि आबासाहेब धाकटा असं तिच्या घरची होती. पण तिने काळांतराने काय झालं की तिने प्रपंचात न राहता ते या ठिकाणी येऊन राहू लागले. आपला जे काही भक्ती मार्ग आहे, जे नामस्मरण आहे, जी देवाची सेवा आहे, जी स्थानाची सेवा आहे ती करत होती. आणि मग तिला काही तात्विक दृष्ट्या या स्थानाचं महत्त्व माहिती नव्हतं, परंतु माझा देव आहे, माझी श्रद्धा आहे हे निश्चित होतं. आणि म्हणून मग बाबासाहेब मंदिराला म्हणजे त्या पूर्ण मंदिराला तिने माझा थोरला मुलगा म्हणून बाबा आणि आबासाहेब मंदिराला धाकटा मुलगा म्हणून आबा अशी ती नावाची ती आख्यायिका आहे. परंतु याला कोणताही शास्त्र आधार नाही. ते आपल्या भोळ्या भक्तीने तिने नावं ठेवलेली आहेत. जसे आपण आज आसन शिन्नस्थळीच्या विशेषांना शिनाबाई म्हणतो किंवा फुलारी म्हणतो, हे सगळे प्रासादिक नाव आहेत किंवा काल्पनिक नाव आहेत. शास्त्रामध्ये याचा कोणताही आधार नाही. ते फक्त ज्याही अवताराच्या संबंधित असेल, मग ते श्री प्रभू बाबा संबंधित असो किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संबंधित असो, ते फक्त बाकी काल्पनिक नाव आहे. धन्यवाद बाबा. आपण या संदर्भातली अतिशय सुंदर अशी माहिती आपण आमच्या सर्व जिज्ञास भक्तांना आपण सांगितली. आपले धन्यवाद. तर हे होते परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री हरिनाथ बाबा शास्त्री विद्वांस आणि त्यांच्याबरोबर आहेत परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय महंत श्री गोविंदराज बाबा शास्त्री गुजर. तर बाबांनी आपल्याला सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली आहे. धन्यवाद बाबा. धन्यवाद. महाराज की जय.